नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी बरोबर होत नाहीये का? काम बिघडतंय, मन अस्वस्थ राहतंय आणि काही कारण नसताना भीती वाटते. तर थांबा, हे फक्त योगायोग नाही. स्वामी समर्थ कधीकधी थेट दिसत नाहीत, ते संकेत देतात. आणि जो हे संकेत ओळखत नाही तो मोठी चूक करतो. आपण सगळेच आयुष्यात व्यस्त असतो. आपल्याला वाटतं सगळं आपल्या हातात आहे. पण काही वेळा आपल्या आसपास काहीतरी घडत असतं जे आपल्याला दिसत नाही. स्वामी प्रत्येकाला थेट भेटत नाहीत, पण ते संकेत देतात. आज आपण जाणून घेणार आहोत ते 5 संकेत जे जर तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजा स्वामी तुम्हाला इशारा देत आहेत. संकेत 1. वारंवार अडचणी येणे. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, काम होत नाही, प्रयत्न करूनही अपयश येत असेल, तर हा फक्त बॅड लक नाही. कधीकधी हा संकेत असतो, थांब आणि विचार कर. एका माणसाच्या आयुष्यात असंच होत होतं. तो जितका प्रयत्न करायचा तितकंच सगळं बिघडायचं. पण एक दिवस त्याने थांबून स्वामींचं नाव घेतलं आणि तिथून बदल सुरू झाला. तुमच्यासोबत असं होतंय का? संकेत 2. अचानक भीती, अस्वस्थता. कधीकधी कोणतंही कारण नसताना मनात भीती येते. तुम्ही शांत बसलेले असता पण आतून अस्वस्थ वाटतं. हा संकेत दुर्लक्षित करू नका. हा एक इशारा असू शकतो, काहीतरी चुकतंय. तुम्हाला असं अचानक वाटतं का? संकेत 3. स्वप्नातून इशारा. जर तुम्हाला वारंवार विचित्र स्वप्न पडत असतील, मंदिर, साधू किंवा अंधार, तर ते फक्त स्वप्न नाही, हा एक संकेत असतो. स्वामी तुम्हाला काहीतरी सांगत असतात. संकेत 4. घरात अचानक बदल. घरात दिवा हलतो, सुगंध येतो किंवा वातावरण बदलतं. हे दुर्लक्षित करू नका. हा संकेत असू शकतो. संकेत 5. अचानक मन बदलणे. अचानक तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटायला लागतात. मन बदलतं. स्वामी तुम्हाला योग्य मार्गावर नेत असतात. हे संकेत दुर्लक्षित करू नका, कारण स्वामी थेट बोलत नाहीत, ते इशारा देतात. आणि जो समजतो तो वाचतो. आजपासून एक काम करा. दररोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ नाव घ्या आणि जे काही संकेत मिळतात त्याकडे लक्ष द्या. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.